सिटी 60 मधून उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबरोबरच मनसेकडून एकला चलोरेची ही चाचपणी राज ठाकरेंची गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीसोबत खलबतं। राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी। बैठकीनंतर पत्रकारांनी कुठे चालले असं विचारलं असता मातोश्रीवर चाललो, राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर। ठाकरे बंधू एकत्र येणारच हा विश्वास माझा कट्ट्यावर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य, तर ठाकरे एकत्र येण्याची अनेकांना भीती, राऊतांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बालसंगोपन योजनेतील बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर। लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या योजनांचे पैसे वळवले यासाठी आरटीआय फाईल। सरकारकडून या संदर्भात माहिती मागवल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। मुंबईतील मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरियाला पुन्हा ईडीचं समन्स। ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स। मुंबईत 10 एसीपींच्या बदल्या। गेल्या आठवड्यात राज्यभरातील 500हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। मुंबईत बेस्टनं तिकीट दर दुप्पट केल्यानं 5 लाख प्रवासी गमावले। उत्पन्नात मात्र 60 कोटींवरून 75 कोटींपर्यंत वाढ। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक। परिणामी शनिवारी शेवटच्या 2 चर्चगेट विरार गाड्या रद्द होतील, तर रविवारी सकाळी 10:30 ते 3:30 या कालावधीत चर्चगेट मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक। सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। घोडबंदर मार्गावर आजपासून रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद। नळपाडा पाईपलाईन इथे 4 पिलरवर लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असल्यानं निर्णय। काम पूर्ण न झाल्यानं पुण्यातील भिडे पूल 15 ऑगस्टपर्यंत बंद। भिडे पूल हा 6 जूनला सुरू होणार होता, मात्र 20%च काम पूर्ण। मुंबई शहरात जोरदार पाऊस। पावसामुळे परिसरात गारवा। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस। पुढील काही तास मुंबईला पावसाचा इशारा। वसई विरारमध्ये पावसाची जोरदार हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नवी मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी। उरणमध्ये पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीनं। रायगडसह अलिबाग मुरुडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ। ठाण्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाची हजेरी। सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं। पुण्यात पावसाची हजेरी। तुरळक पाऊस बरसणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। पिंपरी चिंचवड शहरात दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याखाली। काही ठिकाणी दुचाकी वाहून गेल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कुडाळमधील ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी। या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित। राज्यात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद, तर 747 रुग्ण बरे झाल्याची माहिती। सध्या राज्यभरात 595 सक्रिय रुग्ण। ठाण्यात टोईंग व्हॅन संदर्भात नागरिक आक्रमक। वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर टोईंग व्हॅन विरोधात चक्काजाम। परभणीत एका डॉक्टरला कोरोनाची लागण। डॉक्टरवर उपचार सुरू असून कोणीही घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। उजनी धरणात जलपर्णीचा विळखा। जलपर्णीमुळे पाणी प्रदूषित होण्याबरोबरच शेतकरी मच्छीमारांचा व्यवसाय आणि आरोग्यावर गंभीर परिणाम। बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस मुख्याध्यापकांच्या नियुक्ती करणाऱ्या संस्था चालकाला अटक। चरण चेटुले असं अटक केलेल्या संस्था चालकाचं नाव। मुंबईच्या माहीम दर्ग्यात मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी एकत्र। ईदचा मोठ्या प्रमाणात उत्साह। भिवंडीत बकरीद मोठ्या उत्साहात साजरी। विविध मशिदी आणि मदरशांमध्ये लाखो मुस्लिमांकडून नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी। नाशिकच्या ईदगाह मैदानावर नमाज झाल्यानंतर फडकला पॅलेस्टाईनचा झेंडा। वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाही हा झेंडा फडकला।
सांगलीत बकरीद निमित्त मुस्लिम धर्मियांकडून सामूहिक नमाज पठण. पोलीस अधीक्षक संदीप घुगेंसह मान्यवरांनी मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणी मोठी अपडेट. एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमोल खोतकरनाच पहिली गोळी झाडली. अमोल खोतकरच्या मैत्रिणीचा जबाब. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात रिक्षा चालकाकडून प्रवाशाची हत्या. रिक्षा भाडं देण्यावरून चालक आणि प्रवाशामध्ये वाद. रिक्षा चालकावर गुन्हा दाखल. अद्याप कुठलाही निर्णय झाला नसून कार्यकर्त्यांची बोलून पुढची दिशा ठरवू. ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया. अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का. माजी महापौर मदन भरगड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ते जाणार. 12 जूनला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणार पक्षप्रवेश. तुळजाभवानी मंदिरात पंकजा मुंडेंकडून स्वच्छता मोहीम तर प्लास्टिक न वापरण्याचं पंकजा मुंडेंचं आवाहन. बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन. हाके सतत अजित पवारांवर टीका करत असल्याचा आरोप. जालन्यात ठाकरेंच्या सेनेचं टाळ मृदुंग आणि पारंपरिक वाद्य वाजवून सरकारविरोधात आंदोलन. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं ठाकरे सेना आक्रमक. अहिल्यानगरमधील कृषी विभागातील लिपिकांकडून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. गुजरातच्या बसमधून महाराष्ट्रात बोगस बियाणांची तस्करी. अक्कलकुवा बस स्थानकात कृषी विभागाच्या कारवाईत 1.5 लाख किमतीचं बोगस बियाणं जप्त. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील 6 आरोपी निलेश चव्हाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सोमवारी पोलीस निलेशचा ताबा घेणार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगडेला अखेर अटक. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाच्या आवारातूनच पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाशिकच्या मालेगावात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. जनावरांच्या कुर्बानीनंतर अवैध कत्तलखान्यांचे रक्तमिश्रित पाणी थेट मोसम नदीत. गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते या विरोधात आंदोलन करत आहेत. राज्यातील 5,48,000 धान उत्पादक बोनसच्या प्रतीक्षेत. 5 महिने उलटूनही धान पिकाला बोनस न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नवगण राजुरी या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पुलाचं काम 10 वर्षांपासून रखडलं. पावसामुळे वाहतूक ठप्प. साताऱ्याच्या फलटण तरडगाव लोणंदच्या पालखी तळाची मंत्री जयकुमार गोरेंकडून पाहणी. सातारा जिल्ह्यात 26 जूनला दाखल होणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाला मंत्री जयकुमार गोरेंच्या विशेष सूचना. भंडाऱ्यात तब्बल 9 वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीची अंतिम यादी प्रकाशित. 21 संचालक निवडून द्यायचे असून त्यासाठी 1061 मतदार बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार. मुख्यमंत्र्यांचा गडचिरोली दौऱ्याचा दुसरा दिवस. फडणवीसांकडून पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन. ज्येष्ठ शुद्ध भागवत एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची मांदियाळी. जवळपास 4 लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्यानं पंढरपूर ओव्हरपॅक. बीडच्या चाकरवाडीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह. उद्यापासून प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत होणार शिव महापुराण सप्ताह. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा एबीपी माझा. एक लक्षात घ्या, ज्या दिवशी ठाकरे एकत्र आले ही एक ऊर्जा निर्माण, एक वीज